हद्दीमध्ये एक अंमली पदार्थ विरोधी गांजाची एक रेड केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 129 किलो गांजा मिळून आलेला आहे. बातमी अशी होती की डांगे वस्ती उजनी कॅनलजवळ एक इसम आहे, नाव त्याचं राजू महादेव काळुके, याच्या घरामध्ये त्यानं गांजा आणून ठेवलेला विक्री करता बाळगलेला आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही फोटोग्राफर, 2 शासकीय पंच, सक्षम अधिकारी म्हणून गॅझेटेड ऑफिसर, राजपत्रित अधिकारी, आपले असिस्टंट रजिस्ट्रार, वजनमाव, असा सर्व लवाजमा आमच्या पोलीस व्हॅन्स आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी कायदेशीर सोपस्कर सर्व पूर्ण पाडल्यानंतर, सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण झाले त्याच्यानंतर त्या ठिकाणी काउंटिंग जागेवरच करण्यात आलेलं आहे. पंचनामा जागेवर करून आपण 2 आरोपींना याच्या ताब्यात घेतलेलं आहे. एक आरोपीचं नाव आहे राजू महादेव काळुके आणि दुसऱ्याचं आनंद भगवान पिसे, राहणार महादेवनगर. या गुन्ह्याचा आता प्राथमिक तपास चालू आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे हा गांजा त्यांनी कुठून आणला आणि कोणाला विक्री करणार होते याबाबत आता तपास चालू आहे. आज त्यांना आम्ही कोर्टासमोर, मान्य न्यायालयासमोर हजर करणार आहोत आणि त्याचा पोलीस कोठडी मागणार आहोत. बाकी जे काही प्रगती होईल ते आपल्याला वेळोवेळी कळवणार आहे. साहेब, एवढी पोती सापडलेत म्हणजे हे अंदाज गेले अनेक वर्ष प्रोफेशनल वाटतंय का हे? हा, आता एवढा माल जर मिळून येतोय, ही कमर्शियल क्वांटिटी 125 ते 130 किलो म्हणजे कमर्शियल क्वांटिटी मध्ये येतंय. त्यामुळं असं वाटतंय की जे फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज जे आहेत ते खूप लांबपर्यंत जाऊ शकतात. तपासामध्ये ते समोर आपल्याला भविष्यात निदर्शनास येईल. आता ज्यांच्याकडे माल सापडलाय त्यांच्याकडे ह्याविषयी पूर्वीच्या काही केसेस आहेत काय? नाही, त्यांच्याकडे पूर्वीच्या पहिल्या काही केसेस नाही आहेत. तरी देखील त्यांच्याबद्दल आपण अजून माहिती घेत आहोत की आपल्या इथे नसलं तर दुसरीकडे कुठं तशा केसेस आहेत का. सर, आता अंमली पदार्थाचा संदर्भात सप्ताही चालू आहे आता, त्याला अनुसरून ही कारवाई वाटते का कसं? तसं म्हटलं तर हा सप्ताह जो चालू आहे महिन्यामध्ये आपल्याला ज्या कारवाई करायचं, आपण बऱ्याच दिवसापासून ही माहिती काढत होतो. काल आपल्याला माहिती मिळाली आणि मग ती कारवाई केली आणि ह्या कारवाई आपण सतत पुढे चालू ठेवणार. अंमली पदार्थ सप्ताह आहे म्हणूनच नाही तर त्या कंटिन्यू आपण त्या चालू ठेवणार आहोत. साधारण या मालाची शासकीय दरानुसार काय कॉस्ट असेल? एक शासकीय दरानुसार आम्ही एक 25 लाखाचा तो पकडलेला आहे. परंतु अजून शासकीय दर काय आहेत याबद्दल माहिती घेऊन नंतर त्यामध्ये हे करणार आहोत. ह्याच्यात सर अजून आरोप येतील असं वाटतंय का? अजून काही आरोप निष्पन्न होण्याची शक्यता आहे. आता सध्या प्राथमिक सर्व तपास असल्यामुळं आता त्याबद्दल बोलणं उचित नाही.